चला पाव चला. चला पळ पळ. हा आहे ते पाणी आले.
विजयदुर्ग महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला. मित्रांनो, विजयदुर्ग हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे. विजयदुर्ग हा किल्ला कायमस्वरूपी अजिंक्य आणि अभेद्य राहिला. त्यामुळे इतिहासामध्ये या किल्ल्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त आहे. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात. पण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील विजयदुर्ग या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, विजयदुर्ग हा किल्ला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जवळपास 300 पेक्षा जास्त किल्ले होते. यामध्ये काही महाराजांनी स्वतः बांधले तर काही किल्ले ही महाराजांनी जिंकून घेतले. विजयदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेला किल्ला आहे. विजयदुर्ग या किल्ल्याला पूर्वी घेरिया या नावाने ओळखले जायचे. 16 फेब्रुवारी 1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून स्वराज्यामध्ये सामील केला. विजयदुर्ग हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील किल्ला असून हा किल्ला 30 मीटर उंचीच्या खडकावर वसलेला आहे. या किल्ल्याच्या तिन्ही बाजूनी पाणी आणि एका बाजूने जमीन आहे आणि तेथूनच या किल्ल्यामध्ये प्रवेश करावा लागतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टूरवर असणारे बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात. विजयदुर्ग हा किल्ला जवळपास 17 एकर एवढ्या परिसरामध्ये विस्तारलेला आहे. या किल्ल्याला 3 तटबंदी आहेत, ज्याला चिलखती तटबंदी असे म्हणतात. त्याचबरोबर या किल्ल्यामध्ये 2 भुयारी मार्ग देखील आहेत. या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास विजयदुर्ग हा किल्ला इसवी सन 1193 ते 1206 मध्ये राजा भोज यांनी बांधला. त्यावेळेस हा किल्ला फक्त 5 एकरमध्ये होता. राजा भोज नंतर या किल्ल्यावर विजयनगरचे सम्राट बहामनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशहाचे वर्चस्व होते. त्यानंतर 16 फेब्रुवारी 1653 मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला. इसवी सन 1756 मध्ये हा किल्ला कान्होजी आंग्रे व त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळाजी आंग्रे यांच्या ताब्यात होता. विजयदुर्ग किल्ल्यावर 1653 ते 1818 पर्यंत मराठ्यांचे वर्चस्व होते. वगैरे करून वेगळ्या जिंकलेले आहेत अशामध्ये. तर 11व्या शतकात इसवी सन 11व्या शतकात काय केलेला आहे, तो शिलाहारचा राजा होता, राजा भोज. त्या राजांना काय केलं बदलास काय आणि हा किल्ल्याभोवती 3 काय आहे, समुद्र आहे आणि एका बाजूला तट म्हणजे एका बाजूला मैदान आहे. त्यामुळे शत्रू डायरेक्ट काय करत होता, येणार असेल हमला करण्यासाठी तर या समुद्रामागे येत होता. आणि या शिलाहार राजानंतर हळूहळू काय झालेलं आहे, शिलाहार राजानंतर त्यांचं ते बहमनी राज्य होतं. बहमनी राज्यानंतर कोण केलं, ते बहमनी राज्य स्थापना सातवीला नाही सगळं सातवीवाले जहाज नाही कोणती. तर हसन मेहमून काय केलं होतं, बहमनी राज्याची स्थापना केली होती आणि त्या हसन मेहमूकडे किल्ला होता. त्यानंतर त्या बहमनी राज्याची तुकडे झाली 5 आणि त्यामध्ये आदिलशाही जी विजापूरची आदिलशाही आहे, त्या आदिलशाहीकडे काय आला, हा किल्ला होता. आणि त्याच्यानंतर मग 1664 सालाला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्याकडे ताब्यात घेतला, आपल्या जिंकून. आणि त्यावेळेस पुढच्याच वर्षी म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला बांधला होता 1665ला. आणि हा किल्ला जिंकून गेल्यानंतर किल्ला आपल्याला राहिला. आणि त्यानंतर पेशव्यांच्याकडून 1878 सालाला काय झालेला आहे, किल्ला गेला इंग्रजांच्या ताब्यामध्ये. आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला अभेद आहे आणि कुणाला कोणीही जिंकलेला नाही आहे. आणि यामध्ये वैशिष्ट्य 8 प्रकारची भुयार आहेत आतमध्ये आणि इंटरनली. कोण कुठे जाईल, कोण कुठे जाईल, जरी शत्रू जरी आला आतमध्ये तर त्याला कुठं काय गावणार नाही, अशा प्रकारची भुयार आतमध्ये ठेवली. आणि त्यानंतरच जर समुद्रामार्गे, कारण की एकच पर्याय होता की येणं कुठं येणार आहे, शत्रू समुद्रामार्गे येणार आहे. आणि शिवाजी महाराजांच्या काळात, त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या काळात बांधलं होतं. अशा प्रकारचे 3 विंटे आहेत आज समुद्रामध्ये की ज्यावेळेस शत्रुपक्ष येईल किंवा इंग्रज लोक येतील हमला करायला त्यावेळेस काय करावं, कारण इंग्रजांच्या डोळ्यात असा वाटला प्रत्येक किल्ल्यावर असायचा. कारण की त्यांचं महत्त्वाचं एक असायचं किंवा भारताचा व्यापार करायचा मोठ्या प्रमाणात. आणि व्यापार करायचा असेल तर काय ते रस्त्यामार्गे काय व्यापार घेऊन जाणार नव्हते. त्यामुळे समुद्र त्यांना महत्त्वाचं होता. आणि विजयदुर्ग असेल, मालवण असं काल पण बघितलं ते महत्त्वाची बंदरं होती त्या काळातली. म्हणजे इथून व्यापार चालायचा मोठ्या प्रमाणात आणि इंग्रज जे काही लूट करून घेऊन जायचे ते या मार्गे जायचे. मग असं जहाजाचं आरमारातून घेऊन जायचे. मग ते जर करायचं असेल तर काय करायचं, पहिला किल्ला हमला करा, किल्ला आपल्या ताब्यात घ्यायचा हे त्यांचा हेतू असायचा. आणि आज जे काय आपण काल पण बघितलं बघा, सगळा किल्ला आपण मोडगा आता हे काय मोडगे आलेला आहे ते त्या इंग्रजांच्या मुळे झालं. कारण की इंग्रजांना माहीत होतं की भारतीय लोकांच्या ज्या काय इतिहास आहे, कला आहेत त्या पहिल्यांदा उद्ध्वस्त करायच्या. कारण की काय होईल, या लोकांना आत्ताचे नऊ युग येतील त्या लोकांना काय करायला पाहिजे, त्यांचा इतिहास समजला नाही पाहिजे आणि त्यांच्या लोकांची कलागुण असतील किंवा त्यांची विचारशक्ती असतील हे समजायला नको, पण प्रत्येक वेळी यायची हमला करायचा असेल. मग त्यावेळेस काय केलं, शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस आपल्याला ताब्यात आलं आणि ताब्यात आल्यानंतर इंग्रज लोक ज्यावेळेस हमला करायचे त्याच्यावर यायचे आणि त्याच्या एक डोक्यात असतं काय करायचं, हा किल्ला जिंकायचा असेल तर तोप मारा करायचा आणि तोप मारा करायचं, मोठमोठी जहाजात काय करायचं, तोपा घालायचा. आणि भारतीय जहाज त्या काळातले आरमार म्हणजे जहाज आणि इंग्रजांच्या जहाजामध्ये फरक हाच असायचा. इंग्रजांची जहाज मोठी असायची, निवडती डोकं जायची. आता अजून बोटी उठते आपण कशा स्वरूपात असायची, म्हणजे पूर्ण असं यायचं खाली तोडून यायचं आणि आपली जहाज असेल निमोळा खाली सकड असायची.
आणि या समुद्रामध्ये या साईडला गेला तुम्ही बघून आलो तिकडे आपण त्या समुद्रामध्ये 3 अशा मोठ्या भिंती आहेत की जेणेकरून इंग्रजांना काय करायचं तोफ घेऊन जायचं आणि डायरेक्ट हमला करायचा आणि आपल्याकडे किल्ला घ्यायचा. परंतु ते शिवाजी महाराज डोक्यात आलं की विचार शिकली शिकली की 3 भिंती म्हणतात आणि किती जरी मोठं गाव झालं किती जरी मोठ्या तोफा आणल्या आणि त्या 3ही भिंती ते ओलांडू शकत नव्हत्या कारण खाली टाकायला आणि गाडी बोटी बुडून जायची. आणि आपले जे आरमार आपले प्रवास करायचे लोक आपले शिवाजी महाराजांची गाडी मावळे ते निमोत असल्यामुळे सहजसहजी येऊन निघून त्यामुळे हा किल्ला कोणीही जिंकलेला नाही. हा कायम आपल्याकडे राहिला. आणि 1818 साली मग ज्यावेळेस पेशव्यांचं साम्राज्य म्हणजे मराठी साम्राज्य अस्ताला गेलं आणि इंग्रजांच्या ताब्यात आलं त्यावेळी इंग्रज इथं आले आणि फक्त व्यापारासाठी काम उपयोग करून घेतला. आणि जे काही हे असेल त्यांनी काय केलं सगळं पाक नासधूस करून टाकलं. प्रत्येक किल्ल्यावर हेच प्रॉब्लेम आहे की सगळ्या याच्यामध्ये किल्ल्यामध्ये इंग्रजांनी नासधूस केलं आहे. आणि जेवढे काही मंदिर असतील ती मुघल बादशाह वगैरे असायचे ते मुघल बादशाहांनी लोकांना काय करायचं की हिंदूंचे सगळ्यात प्रेरणास्थान कुठला तरी मंदिर असतात त्यामुळे मंदिरांना हमला करा मंदिरांची पाडमारी करा आणि काय करा आपल्याकडे तो म्हणजे त्यांचं साम्राज्य हातामध्ये घ्या असं स्वरूपाचं हे होतं. आता काल पण आपण महालक्ष्मीचं मंदिर बघितलं ते पण माझ्या राजाने मानलं होतं. आता त्यामध्ये एक वैशिष्ट्य होतं की त्या काळातच मुघल साम्राज्य ते पण 8व्या-9व्या शतकात बांधलेलं आहे. आणि त्यानंतर मुघल साम्राज्य 9व्या शतकापासून म्हणजे बाहेरचे जे सल्तनशाही होत्या अगोदर दिल्लीतल्या 5 सल्तनशाही त्यानंतर मुघल साम्राज्य हे त्या काळात बाहेरचे लोकही आलेत आणि ती बाहेरची लोक येतात ते काय करतात हमला डायरेक्ट आपल्या मंदिरावर करतात. म्हणून महालक्ष्मी मंदिर बांधताना देखील एक कुठंतरी आहे मला पण असं ऐकलेलं आणि वाचलं थोडंफार की एक दगड काढला की मंदिर पूर्ण काय होतंय कोलॅप्स होते. काय होतंय तर मंदिराचं देवीचं जी मूर्ती आहे ती सुखरूप राहावी हा सगळ्यांचा आहे. आणि ते हेमाडपंथी मंदिर आहे. आणि दक्षिण भारतात आला तुम्ही अशा प्रकारचे महालक्ष्मी मंदिर पहिला नक्षीदार हे असं हेमाडपंथी मंदिर असतं. आणि जर उत्तर भारतात तुम्ही गेला तर द्रविड आणि ग्रीक लोकांचं साम्राज्य करून गंधार शैली म्हणून आहे आणि ते गंधार शैली तिकडे उत्तर भारतात मंदिरं वगैरे असतं समजलं. त्यामुळे हा किल्ला कोणी तिकडे अभेद आहे. परंतु राज्य वेगळ्याने केलं तह वगैरे करून मी तुला हे देतो तू मला हे दे. आणि ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्याकडून कान्होजी आंग्रेंना त्यांनी इथं अपॉइंट केला. कान्होजी आंग्रे म्हणली तुम्ही कसं त्यांचा मुलगा संभाजी आंग्रे या दोघांना केला गेला इथं आणि ते शिवाजी महाराज त्यांच्या अंतर्गत समावेश केला. आणि नंतर मग पेशवे आणि इंग्रज एकमेकासोबत काय केले तह केले आणि कान्होजी आंग्रेंना काय केले ना काढून म्हणजे हे करून केले हार मानावले लागले आणि तिथनं निघून गेले. आणि मग तिथनं कान्होजी आंग्रेंनंतर आल्यानंतर इंग्रजांनी त्यांना विश्वास दिला कोणाला पेशव्यांना किल्ला जिंकला की आपण काय करू तुम्हाला देऊ आम्ही सांभाळा. परंतु इंग्रजांचं एकच काम करायचे पहिल्यांदा काय एवढी पुरंदरचा असेल सालाबाईचा तह असेल एवढ्या मराठ्यांनी शिकेला परंतु कुठल्याही तहाशी ते प्रामाणिक राहिलेले नाही. त्यांना तुमचं देणं घेणं कुठल्याही प्रकारचं नव्हतं. ते काय करायचे तह करायचे आणि तह एकदा का तुमचं जे काम त्यांचं पूर्ण झालं की तुमच्याकडे काय ट्रस्ट असेल किंवा काय विश्वास असेल ते तोडून द्यायचे. आणि आजपर्यंत मराठा साम्राज्याबरोबर ते इंग्रज असंच करत आलं प्रत्येक भारतातल्या प्रत्येक राज्याबरोबर. आणि इथं देखील आले आणि पेशव्यांना म्हणले की आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही. मग पेशव्यांनी प्रतिकार केल्यानंतर मग त्यांना वाटलं की आता पेशवे काय आपलं आक्रमण करतील किंवा पेशवे आपल्याला काय करतील कारण की पेशव्यांची ताकद भरपूर मोठ्या प्रमाणात असेल. आणि पेशवे कोण तर शिवाजी महाराजांचे सेनापतीच. आणि ज्यावेळी शिवाजी महाराजांचे संभाजी महाराज राजा महाराज यांच्यापैकी असं वारदारानंतर प्रतापसिंह जे सातारा शेवट होते त्या प्रतापसिंह विजयदुर्ग किल्ल्यावर पाहण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. या किल्ल्यावर आपल्याला हनुमान मंदिर, तिहेरी तटबंदी, गोमुखी दरवाजा, खूबलडा बुरुज, गुहा, सुरुंग अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल. विजयदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग शहरापासून 47.6 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. तर महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई या शहरामधून अनुक्रमे 360 किलोमीटर आणि 414 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील विजयदुर्ग या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. विजयदुर्ग किल्ल्याबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन पाणी आता घेऊ नका की आता भरून आणा जावा नंतर जेवताना नको तुम्हाला बॉटल भरून घ्यायला तुम्हाला जायला तिथं सर पोरासने का होता ना पाणी पहिला तिथनं आणायचं जाऊन हा घेऊन यायला आणि तुम्ही येऊन सांगा चालू करा. हा भयानक चिडलेत सर आमचे माणसं आचार्यामा जेवण करत असताना इथं सहलीचं प्लॅनिंग चालू आहे.
अशा अप्रतिम निसर्गाची उधळण असलेल्या सर्वांग सुंदर अशा कोकणातील श्री गणेशाच्या स्वयंभू देवस्थान गणपतीपुळे येथे आज आपण निघालो आहोत. वैतागलेले आहेत सगळे. समुद्र पाणी चालू आहे आणि